द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपती स्तोत्र षडर्मासय फलं लभेत, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनम स्तोत्र संपूर्णम। सर्वांना मी विनंती करते, आता पवार अश्विनी पवार ताई सर्वांना सनातन संस्थेच्या नियमाप्रमाणे प्रार्थना बोलून सत्संगाला सुरुवात करत आहेत. तर कृपा करून सर्वांनी प्रत्येकाने आपला माईक बंद ठेवा, परंतु कॅमेरा मात्र चालू ठेवा, म्हणजे विचारांची देवाणघेवाण आपल्याला करणं सोपं जाईल. ओके, म्हणजे कोणाला ती सांगते तिला कळायला नको का, म्हणून. हा, हो. हा ताई बोला. हो हो. सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजच्या विषयाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूयात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, श्री सत्शक्ती विंदा माता, श्री सत्शक्ती अंजली काकू यांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि भावपूर्ण अशी प्रार्थना करूयात की भगवंता, आजचा हा संपूर्ण विषय तुझ्या कृपेमुळेच आम्हाला समजणार आहे. हा संपूर्ण विषय आम्हाला मन, बुद्धी आणि चैतन्याच्या स्तरावर ग्रहण करता येऊ दे. आज जे काही आम्ही समजून घेणार आहोत त्यानुसार कृती करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे, बळ दे आणि आमच्यामध्ये भक्ती सुद्धा निर्माण कर, अशी तुझ्या पावन चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे. आता आपण सद्गुरूंचा श्लोक म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण जो श्लोक म्हणालो, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो, येतोय येतोय. हा, आता आपण जो श्लोक म्हणालो, या श्लोकाचा प्रथमतः आपण अर्थ समजून घेऊयात. की आपण सगळेच तर जाणते आहातच, सुज्ञ सुद्धा आहात, त्यामुळे तुम्हाला असं वेगळं काही सांगायला नको. पण थोडक्यात पाहूयात की गुरु हेच ब्रह्मा आहेत, तेच विष्णू आहेत आणि तेच महेश आहेत. इतकंच नाही तर ते परब्रह्म सुद्धा गुरुच आहेत आणि अशा गुरूंना माझा भावपूर्ण नमस्कार किंवा अशा गुरूंना मी शरण जात आहे. आज आपण इथे जो विषय घेणार आहोत, या विषयातलं संपूर्ण जे ज्ञान आहे ते माझं नसून गुरुदेवांचं आहे आणि ते कृतज्ञता भावाने मी माझी सेवा म्हणून आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे. समीक्षाताईंनी जसं आपल्या सगळ्यांनाच एक इन्व्हिटेशन पाठवलं होतं आणि त्याच्यात असं नमूद केलं होतं की सनातन संस्थेच्या वतीने आजचा सत्संग असणार आहे. म्हणून सर्वप्रथम आपण थोडक्यात सनातन संस्थेचे संस्थापक जे आहेत तर त्यांची ओळख करून घेऊयात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी हे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संमोहन उपचार तज्ज्ञ म्हणून त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि या संशोधनाच्या दरम्यान त्यांच्या लक्षात कसं आलं की ते संमोहन उपचार तज्ज्ञ, तर त्यांच्याकडे जे काही रुग्ण यायचे तर त्या रुग्णांपैकी 30% जे रुग्ण होते ते बरे व्हायचे नाही. बरं, मग ते बरे कशाने व्हायचे? तर त्यांनी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ते कुठे नारायण नागबली विधी केल्यानंतर, कुलदेवतेच्या दर्शनाला गेल्यानंतर, संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांची रिकव्हरी व्हायची. मग त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि मुळातच त्यांची जिज्ञासू वृत्ती होती की खरं तर विज्ञान हे सर्वश्रेष्ठ असं आहे, शास्त्र आहे. मग 100% रिझल्ट विज्ञानात का बरं येत नाही? तो राहिलेला जो 30% आहे तो कशाने येतो? तर त्यांचं असं लक्षात आलं की अध्यात्माने येतो. म्हणजे अध्यात्म हे परिपूर्ण शास्त्र आहे आणि त्यामुळे त्यांनी अध्यात्माचा अभ्यास सुरू केला. ते भारतात आले, अनेक संतांकडे जाऊन त्यांनी शंकांचं निरसन केलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे इंदूर येथील सद्गुरू परमपूज्य भक्तराज महाराज
यांच्या आशीर्वादाने 1990 साली अध्यात्म प्रसाराचं जे कार्य आहे ते कार्य सुरू केलं. हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि त्यानंतर त्यांनी 1999 साली सनातन संस्थेची स्थापना केली. आता ही जी सनातन संस्था आहे, या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर तो समजून घेऊया. सनातन संस्थेचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक जीवाला साधना सांगणं, म्हणजे प्रत्येकाने साधना करून त्याचा उद्धार करून घेणं आणि मग ती साधना कशी करायची त्याबद्दल मार्गदर्शन करणं. आणि फक्त मार्गदर्शन सामूहिक असं नाहीये तर वैयक्तिक स्तरावर काय केलं जातं तर इथे मार्गदर्शन केलं जातं. आणि अशा प्रकारे समाजातील प्रत्येकालाच, म्हणजे त्यांनी संशोधन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ना की अध्यात्म हे श्रेष्ठ आहे. मग फक्त त्यांच्या रुग्णांनाच लाभ व्हावा यासाठी नाही, तर सगळ्यांनाच, म्हणजे संपूर्ण जे जे काही जीव आहे त्या सगळ्यांनाच या अध्यात्माचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. याच्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने बालसंस्कार वर्ग, प्रवचन, व्याख्यान, त्याचबरोबर स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, प्रथमोपचार वर्ग अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम घेतले जातात. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून काय केलं जातं तर समाजामध्ये सात्विकतेचा जो प्रसार आहे तो केला जातो. म्हणजे सात्विकता वाढवण्याच्या दृष्टीने, साधना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनाचं ध्येय प्राप्त होण्यासाठीचे प्रयत्न कसे करावेत याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि हा जो सगळा भाग आहे, हे सगळा भाग सनातनचे साधक तन मन धनाचा त्याग करून करत असतात. आता जसं मी आता उल्लेख केला की विविध ठिकाणी प्रवचनं घेतली जातात, साप्ताहिक सत्संग घेतले जातात. तर या साप्ताहिक सत्संगांमध्ये काय सांगितलं जातं तर अध्यात्माची शास्त्रीय परिभाषेमध्ये ओळख करून दिली जाते. म्हणजे उदाहरणार्थ सांगते की जसं बघा आपण देवपूजा करतो, मंदिरांमध्ये जातो, तर तेव्हा आपण काय करतो की गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपतीला लाल फूल वाहतो, शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे आपण बेल घालतो. आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला मुलं सुद्धा प्रश्न विचारतात की आई गणपतीला लाल फुलच का व्हायचं किंवा शंकराला बेलच का व्हायचा. तर तेव्हा साधारणपणे आपलं उत्तर कसं असतं तर ते देवाला आवडतं म्हणून. पण खरं तर हे उत्तर भावनिक स्तरावरचं आहे. त्याला अध्यात्माचा एक आधार आहे. आणि तो अध्यात्माचा आधार म्हणजे काय तर गणपतीची जी पवित्रक असतात ती पवित्रक ते लाल फूल खेचून घेतं आणि जेव्हा आपण त्या गणपतीच्या चरणी ती वाहतो तेव्हा गणपतीची तत्व जास्तीत जास्त प्रमाणात पूजा करणाऱ्या जीवाला ती मिळत असतात, त्याला आपण आशीर्वाद स्वरूपाचं म्हणतो. तर त्या प्रत्येक गोष्टीचं असं जे शास्त्र आहे ना, म्हणजे अगदी श्राद्ध असू दे किंवा प्रत्येक देवी देवतेंचा पूजेचा भाग असू दे, त्यांना वाहणार येणाऱ्या ज्या काही कृती केल्या जातात, प्रत्येक कृतीमागचं जे शास्त्र आहे ते या सत्संगांमधून सांगितलं जातं. आणि जेव्हा, म्हणजे जसं आपण बघतो की आपल्या सगळ्यांनाच माहिती की भाव तिथे देव. जेव्हा आपण अध्यात्मशास्त्र समजून घेऊन एखादी कृती करणार आहोत तेव्हा ती कृती आपली भावपूर्ण होणार आहे. म्हणजे मला जेव्हा कळेल ना की मी गणपतीला लाल फूल का वाहते कारण ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या गणपतीची तत्व त्या मूर्तीमध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. आणि ती मूर्ती जागृत होऊन त्याच्यातून मला तिचा आशीर्वाद, म्हणजे ती तत्व मला ग्रहण करता येणार आहे. जेव्हा हे मला कळणार आहे तेव्हा मी भावपूर्ण पूजा करणार आणि भाव तिथे देव या उक्तीप्रमाणे मला त्याचा लाभ होणार आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भाव ठेवून कृती करू तेव्हा आपल्याला भगवंताची अनुभूती येणार आहे. आणि जेव्हा आपल्याला अनुभूती येतात तेव्हा भगवंतावरची निष्ठा, श्रद्धा वाढायला आपल्याला मदत होते. आणि अशा प्रकारचा जो भाग आहे प्रसाराचा, म्हणजे समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार सनातन संस्थेच्या वतीने अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जातो. आज आपण जो विषय पाहणार आहोत तो मुख्यत्वे करून गुरुपौर्णिमेच्या संदर्भातला असणार आहे. आणि त्याच्या अंतर्गत आपण थोडक्यात साधनेचं महत्व समजून घेणार आहोत. म्हणजे आपण सगळेच जण जाणून आहोत की आता 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं महत्व वेगळंच आपल्याला काही सांगायलाच नको. म्हणजे गुरु जे आहेत ते आपल्या जीवनात जेव्हा येतात तेव्हा गुरु आपल्यासाठी काय करतात तर जसं अंधकाराने भरलेल्या खोलीमध्ये एखादा दिवा आपण घेऊन जावा तेव्हा त्या खोलीचा संपूर्ण अंधार दूर होतो. तशाच प्रकारे मनुष्य जीवाच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार काढून टाकणारी जर कोण शक्ती असेल तर ती शक्ती म्हणजे असतात गुरु. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंना
देवा इतकं महत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे कबीरांचा दोहा आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की कबीरांनी त्या दोह्यात सांगितलेलं आहे बघा, की गुरु गोविंद दोहू खडे काकू लागे पैर, बलिहारी गुरु आपणे गोविंद देव बताय. म्हणजे जर गुरु आणि देव दोन्ही माझ्या समोर उभे ठाकले तर मी कोणाला प्रथमतः नमस्कार करावा? तर मी नमस्कार खरंच पहिल्यांदा गुरूंना करेन, कारण माझ्या गुरूंनी मला भगवंत दाखवला. त्यांच्यामुळे मी भगवंतापर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे हा जो सगळा भाग आहे ना, म्हणजे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे किंवा गुरूंचं आपल्या जीवनातलं अनन्यसाधारण जे महत्व आहे ते आपल्याला कसं कळलं, कुठून समजलं? तर आपल्याला हे सगळं जे काही आहे ते अध्यात्माने सांगितलं आणि अध्यात्म आपण शिकू शकलो, कारण आपल्या सगळ्यांचा जन्म भारतामध्ये झालेला आहे आणि भारताने संपूर्ण जगाला वेद, उपनिषद, योग आणि गुरु शिष्य परंपरेचा अमूल्य असा वारसा दिलेला आहे. म्हणजे भारताचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा स्वामी विवेकानंदांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की समजा तुम्हाला जर भारताचं वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचं असेल, तुम्ही कसं सांगाल? तर तेव्हा त्यांनी एका वाक्यात सांगितलं की भारताचं वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य परंपरा. हे एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता त्याचा मागचा भाग कसा आहे? तर जे जे काही भारताचं वैशिष्ट्यपूर्ण आहे, जो जो काही भारतामध्ये धर्म संस्थापनेचा भाग झालेला आहे, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा तेव्हा गुरु शिष्य परंपरेंनी या धर्माची संस्थापना केलेली आहे. म्हणजे अगदी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे शिष्य अर्जुन, आर्य चाणक्य आणि त्यांचे शिष्य चंद्रगुप्त, त्याचबरोबर विद्यारण्य स्वामी आणि त्यांचे शिष्य हरिहर राय. इतकंच नाही तर समर्थ रामदास आणि संत तुकाराम महाराज या दोघांचे जे शिष्य होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे अशा गुरु शिष्य परंपरेची अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील की ज्यामुळे भारताला विश्वगुरु म्हटलं जातं, अध्यात्माची भूमी म्हटलं जातं आणि म्हणूनच भारतामध्ये स्वतःचा उद्धार करण्यासाठी, गुरु शिष्य परंपरेचं महत्व जाणून घेण्यासाठी, अध्यात्म शिकण्यासाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी जगभरातून लोक भारतात येतात आणि भारतातील लोक मात्र पैसा कमवण्यासाठी आणि त्याचबरोबर भौतिक सुख उपभोगण्यासाठी मात्र कुठे जातात? तर भारत सोडून जातात. म्हणजे सध्याची ही आता जर आपण पाहायला गेली तर ही अशा प्रकारची स्थिती आहे. आता गुरु शिष्य परंपरेचं जे आपण योगदान आताचं पाहिलं तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय? तर आदर्श राष्ट्राची निर्मिती याचं सगळ्यात मोठं योगदान जर आहे तर ते या गुरु शिष्य परंपरेने दिलेलं आहे. जसं जेव्हा कौरवांनी अधर्म वाढवला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊन अर्जुनाने काय केलं? तर अर्जुनाने पुन्हा धर्माची स्थापना केली. म्हणजे अर्जुन हा चांगला योद्धा होता, धनुर्धर होता, तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? तर त्यांनी निष्ठा, भक्ती कोणाच्या ठायी ठेवली? भगवान श्रीकृष्णाच्या ठायी ठेवली. आणि म्हणूनच आपण सगळेच जाणून आहोत की कौरवांकडे यक्षोनी सेना होती, म्हणजे त्याचं काउंटिंग सुद्धा आपण करू शकत नाही. आणि इथे जर पाहायला गेलं तर पांडवांकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके ते पांडव होते आणि त्यांची अतिशय अल्प सेना असून सुद्धा अर्जुनाला आणि पाची पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आणि कौरवांची यक्षोनी सेना असून एकही जिवंत राहिला नाही. म्हणजे हे आहे अध्यात्माचं बळ, हे आहे गुरूंची असणारी आपल्यावरची कृपा वा गुरूंचं आपल्या मागे असणारं पाठबळ. इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात काय येतं? तर 5 पातशाह्या ज्या होत्या इस्लामांच्या, त्यांना नामोनिशाण त्यांचं नष्ट केलं. कोणी? शिवाजी महाराजांनी. पण ते स्वतः जरी योद्धा होते, स्वतः जरी त्यांच्यामध्ये बळ असलं तरी त्यांनी समर्थ रामदास स्वामींना, संत तुकाराम महाराजांसारखे 2 संत त्यांच्या पाठीशी उभे होते. आणि इतकंच नाही तर त्यांनी भवानी देवीची सुद्धा आराधना केलेली आहे, भवानी देवीला शरण गेलेले आहेत आणि शरण जाऊन त्यांनी इतका सगळा भाग निभावून नेला आणि पुन्हा धर्माची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजे आपण काय भाग पाहतो की समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे चळवळ कितीही मोठी असो, कितीही विशाल असो, कितीही सामर्थ्यशाली असो, पण जोपर्यंत त्याच्या ठाई भगवंताचं अधिष्ठान असत नाही, तोपर्यंत त्याला यश प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला पुढे जाता येत नाही. आणि हीच आपली इतिहासातली सगळी उदाहरणं आहेत की ती आपल्याला सांगतायत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हवेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक बळ हवं. कारण गुरूंचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं की त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणजे म्हटलं जातं की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाचं क्षालन होतं, चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर मानसिक ताण जो असतो तर तो दूर होतो, आणि कल्पतरूच्या दर्शनामुळे दारिद्र्य दूर होतं. तर इथे काय भाग सांगण्यात आलेला आहे की या तिन्ही गोष्टी केल्यानंतर आपला पाप, ताप आणि दारिद्र्य दूर होतं. पण हीच गोष्ट जेव्हा आपण केवळ गुरूंच्या दर्शनाने आपलं पाप, ताप आणि दारिद्र्य दूर होत असतं. म्हणजे यावरून आपल्याला कल्पना येईल की जिथे गंगेचं स्नान, चंद्राचं दर्शन आणि कल्पतरू या तिघांची शक्ती एका ठाई जमून येते, ते म्हणजे कोण असतात, तर ते म्हणजे गुरु असतात. आणि म्हणूनच आपण जनरली जर पाहिलं तर आपण पाहतो बघा की आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, तर त्या करण्यासाठी आपण सगळ्यांचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे अगदी रस्ता जरी चुकला तरी जाताना कोणाला तरी विचारतो की या कुठल्या मार्गाने जायचं, किंवा समजा आपल्याला अगदीच आजारी असू तर आपण काय करतो, डॉक्टरांचं हे घेतो ना, सजेशन घेतो. ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण काय करतो, तर इतरांना विचारून करतो. पण अध्यात्मामध्ये मात्र आपण तसं करायला जात नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे काही कृती करत असतो, आणि तोच जो भाग असतो ना, तर तोच भाग आपल्याला. माझा आवाज क्लिअर येतोय ना? येस येस. हा. अध्यात्मामध्ये मात्र आपण काय करत असतो, अध्यात्मामध्ये मात्र आपण आपल्या मनाप्रमाणे करत असतो. म्हणजे आपल्याला आवडत्या देवाची आपण साधना करतो किंवा आवडत्या देवाची आपण उपासना करत असतो. पण अध्यात्मात सुद्धा आपल्याला जर पुढे जायचं असेल तर योग्य साधना कोणती हे समजून घेतलं पाहिजे. त्यात आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडेल की साधना का करायची किंवा का जाणून घ्यायचं आपल्याला हे सगळं. तर आपण हा भाग समजून घेऊया. आपण सगळेच जण ज्योतिष शिकत आहात आणि सगळे जाणते आहात आणि अभ्यासक सुद्धा आहात, त्यामुळे माझं बोलणं अगदीच हे असणार आहे तुमच्या समोर. तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये तो प्रारब्धाचा भाग लिहिलेला असतो, ज्याला प्राक्तन म्हणतो आपण, की मागच्या जन्मी त्यांनी जे जे काही पापपुण्य केलेलं आहे त्याचं जे काही फळ आहे ते त्याला या जन्मी भोगायला येत असतं. आणि ते किती भोगणार आहे, हे कशात वाचायचं, तर ते कुंडलीमध्ये आपण वाचत असतो, बरोबर की नाही? म्हणजे कोणालाही त्यांनी केलेल्या पापाचं किंवा त्यांनी केलेल्या पुण्याचं फळ जे आहे ते त्यालाच भोगावं लागतं, त्याचं दुसरे कोणी भोगू शकत नाही. मग आपण कुंडलीद्वारे त्याला हे सांगत असतो. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे भगवंताची आपल्यावर किती कृपा आहे ना, की आज आपल्याला समीक्षाताईंच्यामुळे हा पुढचा भाग थोडासा शिकता येतोय. कारण त्यांची इतकी तळमळ आहे, ते 2 दिवस सतत सांगतायत की तुम्ही हा विषय घ्या, तुम्ही हा विषय घ्या. म्हणजे खरं त्यांना खूप आहे तुम्हाला द्यायची त्यांची खूप इच्छा आहे, आणि म्हणून आज आपला हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर याच्यामध्ये भाग कसा आहे की अध्यात्म जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे जे काही पाप आणि जे जे काही पुण्य याचं जे काही पण फळ भोगणार आहोत ते भोगण्यासाठी लागणारं सामर्थ्य प्राप्त होत असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो बघा की साधना केल्यानंतर, अध्यात्माचं बळ मिळवल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला भोगायला लागणारं जे पाप असतं त्याची झळ कमी स्वरूपात मिळते. म्हणजे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा एखादी मोठी शस्त्रक्रिया जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या अगोदर डॉक्टर काय करतात, तर आपल्याला भूल देतात. आणि भूल दिल्यामुळे कितीही मोठा अवयव आपल्या शरीरातला कापला असेल किंवा कितीही मोठी गाठ काढली असेल तर आपल्याला त्याची जाणीव नाही होत. कारण का? कारण तो अनेस्थेसिया दिलेला असतो म्हणून. साधना आणि अध्यात्म नेमकं आपल्या जीवनामध्ये हेच काम करतं. अनेस्थेसियाचं काम करतं, त्या भुलीचं काम करतं. म्हणजे काय, तर माझ्या जीवनामध्ये मला जे कर्म प्रारब्ध भोगायचे आहेत ते भोगत असताना कधी ते मी भोग भोगले आणि कधी माझे भोगून संपवले हे लक्षात सुद्धा येत नाही. आणि म्हणून हे अध्यात्म, ही साधना आपण जर केली
तर खरोखरच आपल्याला या सगळ्यांच्या पुढे जाता येतं. म्हणजेच कसं, तर समुद्र असा भरलेला असतो, खूप वरून लाटा येत असतात, पण त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या आतमध्ये भयान अशी आणि छान शांतता असते. म्हणजे परिस्थिती कितीही भयंकर असली, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी सुद्धा अंतःकरणामध्ये शांती, अंतःकरणामध्ये स्थिरता, अंतःकरणामध्ये ऊर्जा आणि चैतन्य आपल्याला हे आध्यात्मिक बळ देत असतं. तर आता आपण समाजाची स्थिती काय पाहतो, की प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे शारीरिक बळ आहे, प्रत्येकाकडे बौद्धिक बळ आहे, पण आध्यात्मिक बळ नाही. आणि त्यामुळे सगळ्यांची स्थिती कशी आहे, निराशाजनक आहे. प्रत्येकाला काही ना काही काळजी आहे, चिंता आहे, दुःख आहे. आणि हा सगळा भाग कशामुळे झालेला आहे, तर अध्यात्म न समजून घेतल्यामुळे, धर्माचरण न करून घेतल्यामुळे, किंवा धर्माचरणाचा भाग अल्प असल्यामुळे, किंवा तो न केल्यामुळेच हा भाग आहे. आणि म्हणूनच साधनेचं अनन्यसाधारण महत्व समजावं, गुरूंची आपल्या सगळ्यांना प्राप्ती व्हावी, या अनुषंगाने आपण हा विषय पाहतो. आता साधना म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात मी सांगते. तर साधना म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांच्या जीवनात येणारे, जसं आपण मी प्रारब्ध भोग म्हणाले, तर ते प्रारब्ध भोग भोगत असतानाच आपल्याला बळ मिळण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक, पहिलं तर आपली जी कुलदेवता असते, त्या कुलदेवतेचा आपल्याला नामजप करायचा असतो. त्या कुलदेवतेचा नामजप का करायचा, कारण जी कुलदेवता असते त्या कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. कारण बघा, इथे आपण इतके जण जोडलेलो आहोत आता, ठीक आहे, म्हणजे 10 जण आपण जोडलेलो आहोत. तर प्रत्येकाची कुलदेवता निरनिराळी आहे. मग प्रत्येकाची कुलदेवता निराळी का आहे, कारण भगवंत अशाच कुळात आपल्याला जन्माला घालतो की त्या कुळाची देवताच आपला सर्वांगीण विकास करून घेणारी असते, सर्वांगीण उद्धार करून घेणारी असते. म्हणजे मग तो कसा, आपला शारीरिक असू दे, आर्थिक असू दे, बौद्धिक असू दे आणि आध्यात्मिक असू दे, या सगळ्याचा विकास जर करण्याचा किंवा उद्धार करण्याचा जर भाग कोणाचा असतो, तर तो आपल्या कुलदेवतेचा असतो. आणि म्हणूनच अशा कुलामध्ये आपल्याला जन्माला घातलेलं असतं. मग म्हणूनच, आणि त्याचबरोबर ही जी कुलदेवता असते, ही कुलदेवता काय करते, तर ब्रह्मांडामध्ये जी तत्व मला आवश्यक आहेत, त्या तत्वांची 30% माझ्या शरीरामध्ये वाढ करून ते टिकवून ठेवते आणि आपल्याला आवश्यक असणारा बळ ही कुलदेवता देत असते. जसं उदाहरणात आपण समजून घेऊ, की समजा एखाद्याला एखादं विटॅमिन कमी असेल, तर डॉक्टर काय करतात, तर ते विटॅमिनच्या त्यांना गोळ्या देतात. पण समजा ओव्हरऑल बऱ्याच विटॅमिन कमी असेल, तर काय केलं जातं, मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट त्यांना दिल्या जातात आणि त्या खाल्ल्यानंतर त्यांचं जे पर्टिक्युलर विटॅमिन आहे ते वाढतं. तर असं मल्टी विटॅमिन जे आहे ते म्हणजे कुलदेवता. त्या कुलदेवतेच्या नामानेच आपला आध्यात्मिक उद्धाराला सुरुवात होतं. आपल्या आध्यात्मिक प्रगती जी आहे ती कुलदेवतेच्या नामजपानेच होते. कुलदेवता ही भूमितत्वाशी निगडीत असल्यामुळे तिच्या नामजपाने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून आपण कुलदेवतेचा नामजप करायचा. हा नामजप कसा करायचा आहे, समजा आपली देवी भवानी असेल, तर श्री भवानी देव्ये नमः चतुर्थीचा प्रत्यय लावायचंय. म्हणजे हे भवानी देवी, माझा तुला नमस्कार असो. रेणुका देवी असेल तर श्री रेणुका देव्ये नमः असा नामजप करायचा. काहींच्या ठिकाणी असंही असतं की कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतात, तर त्या ठिकाणी जे शेवटी येणारे, म्हणजे समजा की लक्ष्मी नारायण असं जर असेल, दोन्ही आहेत ना, तर श्री लक्ष्मी नारायणाय नमः असा जप करायचा. शेवटी जो येईल ना त्याचा प्रत्यय लावायचा. ते नारायणाचा येतो तर नारायणाय नमः. समजा काहींना कुलदेवता माहित नसेल, तर त्यांनी श्री कुलदेवतायै नमः असा नामजप करायचा आहे. आता इथे आणखी एक प्रश्न उद्भवू शकतो, की लग्नाच्या अगोदर आपली कुलदेवता वेगळी असते आणि लग्न झाल्यानंतरची कुलदेवता निराळी असते, तर आम्ही कोणाचा करावा? तर स्त्रियांनी आपलं लग्न झाल्यानंतर जी सासरची कुलदेवता आहे तिचा नामजप आपण करायचा असतो. कारण लग्न म्हणजे आपल्या पुनर्जन्माप्रमाणे असल्यामुळे कुलदेवतेचा नामजप करायचा. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे महत्वाचा, आपल्याला माहिती असेल की
पितृदोष असतो. आता या पितृदोषासाठी आपण वर्षातून एकदा श्राद्धविधी करतो किंवा नारायण नागबली विधी सुद्धा आपण करतो. पण त्याच्याच जोडीला पितृदोषामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात, जसं की लग्न न जमणं, लग्न समजा जमलं तरी नवरा बायकोंचं न पटणं, जरी पटलं तरी मुलं न होणं, मुलं झाली तरी ती अपंग होणं, अशा बऱ्याच प्रकारे पितृदोषाची काही उदाहरणं आहेत. तर या पितृदोषातून सुटका होण्यासाठी आपण एखादा विधी करतो, पण तो तात्पुरता ठरतो. करणं हे योग्यच आहे, तो केलाच पाहिजे. पण त्याच्या पुढे जाऊन मला तो त्रास लवकर दूर करायचा आहे ना, मग त्याच्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे? तर मला दत्तगुरूंचा नामजप करणं अपेक्षित आहे. जसं गणपती ही बुद्धीची देवता आहे, सरस्वती ही विद्येची देवता आहे, तशाच प्रकारे दत्तगुरु हे पूर्वजांना गती देणारी देवता आहे. मग आपल्याला असणारा जो पितरांचा त्रास असतो, ज्याला आपण पितृदोष असं म्हणतो, तर त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्या दोषातून बाहेर येण्यासाठी आपल्याला श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला पाहिजे. आता इथे पितृदोषांच्या संदर्भातला भाग कसा समजून घ्यायचा आहे, की प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या ह्या ज्या अडचणी असतात, तर त्या कशा असतात? तर पितृदोषामुळे. मग आपल्याला असा प्रश्न पडेल, की ते तर आपलेच पूर्वज असतात, मग ते आपल्याला का बरं त्रास देतात? तर आपण एक भाग समजून घेऊया, की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, तेव्हाच आपल्याला देव आठवतो. इतर वेळेला आपल्याला देव आठवत नाही. त्याच दृष्टीने हे जे पितर असतात आपले, ते काय करतात, की आपण साधना करावी, आपल्याला आपला उद्धार व्हावा आणि त्यांना मुक्त होता यावं, यासाठी ते आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात. जेणेकरून आपण काय करतो, मग आपली कुंडली दाखवतो, कोणती पूजा करायची ते विचारून घेतो. म्हणजेच काय, तर अध्यात्माकडे आपण वळतो आणि अध्यात्माचा आपण काय करतो, आधार घ्यायला लागतो. मग हाच सगळ्यात मोठा आधार म्हणजे काय, तर दत्तगुरूंचा नामजप. बघा आपण काय विषय समजून घेत आहोत, तर आपल्याला साधना करायची, कारण आपल्या सगळ्यांनाच एका बळाची आणि शक्तीची गरज आहे. ती शक्ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी एक मनुष्य म्हणून आपल्याला स्थिरता, शांतता, आत्मिक चैतन्य आणि आनंद नाही. मग हा येतो कशामुळे? तर तो येतो आध्यात्मिक शक्तीमुळे. बरं, मला आध्यात्मिक शक्ती हवी आहे, तर ती कशी मिळणार? तर ती मला साधनेने प्राप्त करायची. आणि साधनेचे प्रमुख 2 अंग म्हणून कोणती आहेत? तर कुलदेवतेचा नामजप आणि दत्तगुरूंचा नामजप. मग हा नामजप कसा करायचा आहे? तर समजा आता मी जे त्रासाचं वर्णन केलं, त्यातले खूप असे त्रास जर असतील, तर आपण श्री गुरुदेव दत्त हा नामजप कमी असेल, समजा अगदी कमी असेल, तर हा जो नामजप आहे तो 1 ते 2 तास आपण तो नामजप करायचा. समजा मध्यम असेल तर 2 ते 4 तास नामजप करायचा आणि त्याच्याच बरोबर गुरुवारी दत्तांच्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालायचा. समजा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, म्हणजे घरात पैसा टिकत नाहीये, भांडणं होत आहेत, सतत क्लेश होत आहेत, आत्मिक शांती अजिबातच नाहीये. आता सांगितलेलं जसं लग्न जमत नाही, मुलं होत नाहीत, मुलं अपंग होतात किंवा नवरा बायकोंचं जमत नाही, असं जर सगळ्या समस्या असतील तर तो म्हणजे तीव्र त्रास. तर तीव्र त्रास जर असेल तर काय करायचंय, 4 ते 6 तास हा दत्तगुरूंचा नामजप आपल्याला करायचंय. त्याच्याच जोडीला नारायण नागबली सारखा विधी सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडेल, की इतका तास नामजप कसा करायचा? त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे नामजपाला सुरुवात करणं. नामजपाला कशाचंही बंधन नाही. स्थळाचं, काळाचं, शौच, अशौचाचं कशाचंही बंधन नाही. आपण कुठेही बसून नामजप करू शकतो, कधीही नामजप करू शकतो आणि कसाही नामजप आपण करू शकतो. त्यामुळे आपण दिवसभराची 2 ह्याच्यात विभागणी करू शकतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून दुपारी झोपेपर्यंत आपण श्री गुरुदेव दत्त हा नामजप करू शकतो. दुपारपासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या कुलदेवतेचा नामजप करू शकतो. जेणेकरून या दोन्ही नामजपांनी आपली आध्यात्मिक उन्नती होईल आणि पितृदोषातून सुद्धा आपली मुक्तता होईल. आणि जेव्हा आपण हा नामजप करायला सुरुवात करणार आहोत, तेव्हा प्रत्येकाला
ती शक्ती, तो आनंद आणि भगवंताची जी कृपा आहे, ती कृपा अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे आता इथे जोडलेले बरेच जण जे आहेत ते करतही असतील नामजप किंवा आणखीन काही वेगळी साधना करतही असतील. ते चांगलंच आहे, ते योग्यच आहे. पण त्याच्या जोडीला आपल्याला हा नामजप करायचा आहे. आता ह्या नामजपाने काय होणार आहे? तर आपल्या जीवनामध्ये गुरूंची प्राप्ती होणार आहे. कारण शास्त्र आपल्याला काय सांगतं? तर गुरु आपण स्वतः शोधायचे नसतात. तर गुरु स्वतः शिष्याचा शोध घेतात. आणि आपल्याला जर शिष्य व्हायचं असेल, तर माझं आध्यात्मिक पाठबळ चांगलं असलं पाहिजे. आध्यात्मिक बळ माझ्यात असलं पाहिजे. माझ्यामध्ये शिष्य होण्यासाठी आवश्यक गुणांची वृद्धी झाली पाहिजे. त्यासाठी जेव्हा मी गुरुदेव दत्त आणि कुलदेवतेचा नामजप करणार आहे, तेव्हा माझ्या जीवनामध्ये नक्कीच गुरु येणार आहेत. आणि मग तेच गुरु आपल्याला अध्यात्मामुळे मध्ये पुढच्या टप्प्याला घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यासाठी हा नामजप जो आहे, हा नामजप आपण सगळ्यांनी प्रत्येकाने करायला सुरुवात करूयात. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये योग्य गुरु येतील आणि आपल्या सगळ्यांची उन्नती होण्यास सुरू होईल. आता आपण आणखीन एक भाग समजून घेऊयात, की ही साधना आपल्याला करत असतानाचा महत्वाचा भाग म्हणजे काय आहे? तर मी तर ही साधना करणारच, पण त्याच्याच जोडीला मी इतरांना सुद्धा हा साधनेचा भाग सांगणार आहे. का? तर आपल्याकडे जी 4 ऋण आहेत, समाज ऋण, देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. या 4ही ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं. आणि या समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण समाजाला सुद्धा या अध्यात्माचा प्रसार करणं म्हणजे सांगायचं आहे. का? कारण आत्ता समाजाची आपण स्थिती बघतो, की समाजामध्ये आपल्याला काय दिसून येतं, की भ्रष्टाचार तर आहेच आहे. अत्याचार होण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी पराकोटीला गेलेलं आहे. लव्ह जिहाद सारखा भाग तर आपण सगळीकडे पाहतोच. पण हा सगळ्या समाजाची स्थिती जी आहे, ती स्थिती इतकी बिकट का बरं झालेली आहे? कारण समाजामध्ये धर्माचरणाचा अभाव आहे. धर्माला आलेली ही ग्लानी आहे. आणि या धर्माचरणाचा भाग वाढवण्यासाठी, समाजामधली सात्विकता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्यालाच आता प्रयत्न करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपणच काय करायचंय, तर अशा प्रकारे अध्यात्माचा जो भाग आहे तो सगळ्यांना सांगायचा आहे. का? कारण मला जर सुरक्षित राहायचंय, माझ्या कुटुंबाला जर मला सुरक्षित ठेवायचंय, तर त्याच्यासाठी समाजातली जी सुरक्षितता आहे, ते सुद्धा माझीच भूमिका तिथे असली पाहिजे. मीच तिथे पुढे पाऊल टाकलं पाहिजे. म्हणजे आत्ता समाजामध्ये आपण बघतो की नाही, की अनेक केसेस होतात वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या असतील, लुबाडण्याच्या असतील, अत्याचाराच्या असतील, अनेक घटना असतील. ती घटना माझ्यापर्यंत घडली नाही याचा अर्थ असा नाहीये ना, की ती माझ्याबद्दल बरोबर होणार नाही. म्हणून सतर्कतेने समाजाला दिशा देण्यासाठी, समाजात घडवण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी, पर्यायाने कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, समाजाचं आणि राष्ट्राचं उद्धार करण्यासाठी आपल्याला स्वतःची साधना करणं, आध्यात्मिक बळ प्राप्त करणं आत्ता काळाची गरज झालेली आहे. आणि या काळानुरूप साधनेनुसार आपल्या सगळ्यांना आता नामजपाचा आधार घ्यायचा आहे. गुरूंची प्राप्ती करून घ्यायची आहे. कुलदेवतेची शक्ती प्राप्त करायची. जसं मी मगाशीच उदाहरण घेतलं, की ते उदाहरण होतं शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची स्थापना केली. इतकंच नाही तर आपल्याला माहिती आहे रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना जे वरदान दिले, त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी काय केलं तर जगभरामध्ये हिंदू धर्माची पताका काय केली? फडकवली. आणि म्हणूनच आपल्या ठायी आध्यात्मिक बळ निर्माण करणं आता महत्वाचं आहे. यासाठी आणखीन एक भाग मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते आणि तो हा आहे, की आध्यात्मिक बळ म्हणजे ब्राह्मतेज असतं. ते जसं उदाहरणात समजून घेऊया, की आध्यात्मिक बळाचं आणखीन एक वैशिष्ट्य काय असतं, की आपण बघा एक छोटे-मोठे संकल्प करतो, की मी लवकर उठेन किंवा रोज व्यायाम करेन. पण आपले ते साधे-साधे संकल्प सुद्धा अजिबात पूर्ण होत नाही. आणि याच्या अगदी विरोधातला जर भाग आपण पाहिला, तर अनेक साधू संत जे संकल्प करतात, तो संकल्प पूर्ण होतो. मग हा भाग आपल्याला का दिसून येतो? कारण आपण काय करत असतो, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक विचारांमध्ये आपल्या मनाची शक्ती खर्च करत असतो.
आणि त्यामुळे आपल्या मनाने केलेला संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी बळ, मनाची शक्ती मिळत नाही. या विरोधात अगदी संत जे असतात ते काय करतात तर सतत भगवंताच्या चिंतनात असतात आणि म्हणून भगवंताच्या चिंतनात असल्यामुळे त्यांच्या मनाची शक्ती एकाच ठिकाणी वापरली जाते आणि म्हणून त्यांनी केलेला जो संकल्प असतो तो संकल्प काय होतो तर लगेचच पूर्ण होतो किंवा तो संकल्प सिद्धीत जातो. आणि अशा प्रकारे आपल्याला आत्मिक बळ वाढवण्यासाठी सुद्धा कशाची गरज असेल तर ती गरज आहे आपल्याला अध्यात्माची. आता मी आता वेळेच्या अभावी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे खूप कमी भागात हा भाग मी सांगितला. तर याच्याच जोडीला आपल्याला आपलं शास्त्र आणखीन एक महत्वाचा भाग सांगतं आणि ते म्हणजे त्यागाचं महत्व. म्हणजे भारताचा जर आपण अभ्यास केला किंवा अध्यात्माची भूमी म्हणतो किंवा विश्वगुरु म्हणतो, तर विश्वगुरु भारत का ठरला किंवा अध्यात्माची भूमी भारताला का म्हटलं जातं? तर त्यामागचा भाग म्हणजे त्यागाचा आहे. आणि त्यागाचं महत्व सांगताना काय म्हटलेलं आहे, की सर्व कामनांच्या प्राप्तीपेक्षा त्यागातच जास्त आनंद आहे, असं शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. म्हणून त्याग महत्वाचा आहे. मग आता त्याग करायचा तर तो कशा प्रकारे तर तो त्याग आपल्याला तनाचा, मनाचा आणि धनाचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. आता जसं मी गुरुपौर्णिमेचा भाग सांगितला, की आता गुरुपौर्णिमा आहे. अनेक जण गुरुपौर्णिमा साजरी करत असतील, गुरुपौर्णिमेला जातही असतील, काही जण जात नसतील. तर त्या सनातन संस्थेतर्फे आपण गुरुपौर्णिमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी पत्ते समीक्षाताईंना देते गुरुपौर्णिमेचे. तर या गुरुपौर्णिमेला आपण त्याग करायचा आहे. ज्यांना शक्य आहे ते वेळ देऊन सेवेमध्ये सहभाग घेऊ शकतात. त्याला आपण तनाचा त्याग म्हणतो. त्याच्या जोडीला मनाचा त्याग म्हणजे आपण नामजप जेव्हा करतो तेव्हा आपला मनाचा त्याग होणार आहे. आणि मग धनाचा त्याग म्हणजे धनात खरं तर असं म्हटलेलं आहे की सत्पात्री दान करणं महत्वाचं आहे. कारण सत्पात्री दानानेच खऱ्या अर्थाने पुण्य लाभतं. आणि त्याहूनही पुढे जाऊन काय असतं तर जेव्हा आपण दान करतो किंवा त्याग करतो धनाचा तेव्हा आपला देवाण-घेवाण हिशोब जो असतो ना तो देवाण-घेवाण हिशोब क्लिअर होत असतो. याच्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट सांगते, की जे एक संत होते आणि ते संत काय करायचे तर रोज भिक्षा मागायला जायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांचं शिष्य पण असायचं. तर ते रोज भिक्षा मागायला जात असताना एका घरी आवर्जून जायचं. असं ते 1 महिना जात होते त्याच ह्याच्या घरी, त्या माणसाच्या घरी जात होते त्या व्यक्तीच्या घरी. आणि ती व्यक्ती काही केलं त्यांना भिक्षा द्यायचीच नाही. तेव्हा त्यांच्या शिष्याने असं विचारलं त्या संतांना, की गुरुदेव तुम्ही रोज यांच्या घरी जाता, त्यांनी आतापर्यंत तुम्हाला भिक्षाच दिली नाहीये, तरी तुम्ही रोज का बरं जाता? तेव्हा ते संत काय म्हणाले, की अरे त्यांनी जर दान दिलं, त्यांनी जर भिक्षा दिली, तर त्याच्यावरचं येणारं संकट टळणार आहे. पण ते त्याला कळत नाही ना. पण कधीतरी देव त्याला बुद्धी देईल आणि तो दान देईल, तो भिक्षा देईल आणि त्याचं संकट टळेल. ते त्याच्या भल्याचं आहे ना. म्हणजे आपण म्हणतो की नाही, की जगाच्या कल्याणात संतांची विभूती. म्हणजे जगाचं कल्याण होण्यासाठीच संत असतात. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे त्याग करतो, दान करतो, तेव्हा त्याच्यामुळे आपलंच प्रारब्ध असणारे देवाण-घेवाण हिशोब पूर्ण व्हायला मदत होते. म्हणजे समजा आपले काही कोणा डॉक्टरकडे खर्च होणार असतील, कुठे आणि ठिकाणी जाणार असतील, कुठे वाया जाणार असतील, तर ते सगळा देवाण-घेवाण हिशोब जेव्हा आपण योग्य ठिकाणी दान देतो, तेव्हा आपले ते पूर्ण होतात. जसं आत्ता मी त्या गुरूंची गोष्ट सांगितली. म्हणून आपण अशा प्रकारे काय करूया तर गुरुपौर्णिमेला अर्पण करूया. सनातन संस्था ही मिळणाऱ्या दानाचा यथायोग्य पैनी पैसा जो हिशोब आहे ते ठेवते आणि त्याचबरोबर राष्ट्रासाठी, धर्मासाठी जे जे उपक्रम राबवले जातात त्या त्या सगळ्या उपक्रमामध्ये ह्या सगळ्या पैशाचा विनियोग केला जातो. आपण सुद्धा सढळ हाताने या गुरुपौर्णिमेला आपल्याला जितकं जमेल तितकं आपण अर्पण करू शकता. आपल्याला क्यूआर कोड जो आहे तो समीक्षाताई गटावर देतीलच. आपण खऱ्या अर्थाने दान देऊन आपण काय करूया तर या गुरुपौर्णिमेला आपला सहभाग देऊया. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की गुरुपौर्णिमेला जे गुरुतत्व असतं ते 1000 पटीने कार्यरत असतं. म्हणजे या दिवशी केलेली सेवा, या दिवशी दिलेलं दान, या दिवशी केलेला आपण मनाचा त्याग
हा 1000 पटीने आपल्याला जास्त लाभदायी ठरतो इतर दिवशी केलेल्या प्रमाणे. जे समजा मी 1 रुपया जरी दान केला ना, त्याग केला, तर त्याचा मला 1000 पटीने लाभ होणार. कारण त्या दिवशी गुरु तत्वच इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं. आणि गुरु ही काही व्यक्ती नाहीये, गुरु हे एक तत्व आहे. म्हणजे बाह्य जरी रूप वेगळी वेगळी असली तरी प्रत्येकाठायी तत्व हे एकच आहे. आणि ते म्हणजे काय करणार, तर प्रत्येक शिष्याचा, प्रत्येक जीवाचा कल्याण करणार आहे. आणखीन एक भाग मी आवर्जून सांगेन, तो म्हणजे असं म्हटलेल्या शास्त्रामध्ये की गुरु समान दाता नाही, याचक शिष्य समान, तिन्ही लोक की संपदा, तो गुरु दिनी दान, असं कबीरांनी म्हटलेलं आहे. की कबीरांनी असं म्हटलेलं आहे की गुरुदेवांसारखा दाता कुणी नाहीये आणि शिष्यासारखा याचक कोणीही नाहीये. कारण तिन्ही लोक जे आहेत त्या तिन्ही लोकांच्या पुढचे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान शिष्याला गुरु असेच देत असतात. आणि म्हणून घेणारा याचक कोण शिष्य, त्याला इतकं काही प्राप्त होतं गुरूंकडून की तो संपूर्ण आयुष्यात कधीही त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आणि अशा या गुरुपौर्णिमेची पर्वणी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे या गुरुपौर्णिमेला आपण सगळ्यांनी आवर्जून या. आपल्या बरोबर आपल्या घरातील नातेवाईक असतील त्यांनाही घेऊन या. या गुरुपौर्णिमेमध्ये आपल्याला जो विषय घेण्यात येणार आहे तो समाजाची सद्यस्थिती, आपण कोणती साधना करावी, साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याचं आपल्याला तिथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा विषय आपण इतरांपर्यंत सुद्धा पोचवूयात. सढळ हाताने आपण या गुरुपौर्णिमेसाठी अर्पण करूयात. आपण केलेल्या अर्पणाचा आपल्याला भगवंत 1000 पटीने लाभ नक्कीच देणार आहे. तर आजच्या या विषयामध्ये एकंदरीत समीक्षा त्यांची खरं तर खूप तळमळ होती की आपल्यापर्यंत हा त्यागाचा विषय जावा, गुरूंचा विषय जावा, साधनेचा भाग आपल्या सगळ्यांना लक्षात यावा या अनुषंगाने. तर आता जो आपण विषय घेतला याच्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. सर्वांनी आपला कॅमेरा ओपन ठेवा आणि काही क्वेरी असतील तर तुम्ही विचारा. त्या ताई सांगतील, मी पण सांगेन. आलं का लक्षात? कारण मी पण 99 पासून आहे साधनेत. तुम्हाला लक्षात आलं असेल, बऱ्याच पोस्ट माझ्या सनातन संस्थेच्या ग्रुपवर असतात. ते तुम्ही बघता नेहमी, जे आहेत पहिल्यापासून. तर सनातन संस्था ही आठवले अनंत अनंत ना, बरोबर ना? डॉक्टर जयंत बाळाचे आठवले. हा, 2 आहेत ना आठवले. हा. डॉक्टर जयंत आठवले यांची असून मी 99 पासून या सेवेमध्ये आहे, साधना करते. सनातनची उत्पादनं घरोघरी मी पोहोचवली सुद्धा आहेत. आज इथपर्यंत मी आली ती संस्थेमुळे, गुरूंच्या आशीर्वादामुळे आज मला इथपर्यंत, आज त्यांनी मला जवळजवळ ही राजगादीच दिली या समूहाची, असं म्हणायला हरकत नाही. पण मी कृतज्ञता गुरूंचीच माझ्या नेहमी व्यक्त करते, सनातन संस्थेला अर्पण करते. यावेळेला मी सनातन संस्थेला माझी ज्योतिषशास्त्राची 2100 रुपयाची जाहिरात सुद्धा दिलेली आहे. ज्यांना कोणाला ज्योतिषी आहेत आणि जाहिरात द्यायची असेल ते जाहिरात पण देऊ शकतात. ते QR कोड त्या देतील. आणि शिवाय तुम्ही जर नीट तुमचे डिटेल मला लिहून दिले तर ते त्यांच्याकडे पाठवीन मी. आणि तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये योगदान द्या. तसंच तुमच्या एरियातला ऍड्रेस तुम्हाला मिळेल. तुम्ही पुण्याला आहेत, मला माहितीये पुण्यातले काही लोक आहेत इथे आलेले, तर पुण्याचा, नंतर जे नाशिकचे असतील त्यांना नाशिकचा, आणि मुंबईतले असतील त्यांना मुंबईचा पत्ता देण्याची, गुरुपौर्णिमेचा पत्ता देण्याची जबाबदारी मी घेते. आणि ते मात्र मी अगदी आपल्या ग्रुपवर नक्की करेन, एवढा माझ्यावर विश्वास ठेवा. आणि बोला, प्रश्न विचारा, म्हणजे देवाणघेवाण हिशोब सुद्धा होईल आणि तुमच्या डाऊट्स असतील ते क्लिअर होतील. बोला, माईक ओपन करून, नुसतं बघू नका माझ्याकडे. मला काही विचारायचं प्रश्न होतं. असतील? हा, विचारा हा, विचारा. मला असं विचारायचं होतं, पितृदोष साठी मी तो दिगंबरा दिगंबरा हा जप करते, मग तो करावा का श्री गुरुदेव दत्त, असं विचारायचं होतं. हा, तुम्ही तो करताय का? म्हणजे सुरू आहे तुमचा, अखंड करता का तो हा नक्की? हा हा, चालेल, हरकत नाही, तो चालू ठेवा. चालेल ना, तो पण हो दिगंबरा हो 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 दिगंबरा? हो हो चालेल. म्हणजे तुमचा तो होतोय ना आता सातत्याने तो नामजप?
पण तो साधारण 3-4 माळाच होतो. आता तुम्ही तसं बराच वेळ सांगितलाय ना, म्हणजे तो मोठा आहे ना हम्म. तसा, मग वेळ लागतो तिचा. हा मग तुम्ही मग समजा आता तुम्हाला हा करायचा असेल मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त हा नामजप करू शकता. म्हणजे कमी ह्याच्यात तुम्हाला आणखीन जास्त तो करता येईल. करता म्हणजे येईल. 9 मला माळा पण ते श्री गुरुदेव दत्ताच्या 9 माळा तरी ओढा. 9 माळा ना, म्हणजे हो. खरी साधना तुमची होईल. चालेल ना, मग 9 माळा करेन मग मी असं. हो हो करा आणि आणि घरातल्या सगळ्यांना सांगा. कारण पितृदोष हा हो, ना DNA सारखा असतो. तो सगळ्या फॅमिलीला उद्भवतो. त्यामुळे तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना पण हा नामजप करायला सांगा. त्याची प्रचिती येईल. चालेल, चालेल. नक्की, नक्की. इथे पण सनातनचेच मला वाटतं सराफ, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ना, त्यांनी जप सांगितला श्री गुरुदेव दत्त ओम ओम श्री गुरुदेव दत्त ओम असा मिस्टरांना सांगितला तो जप त्यांनी, आणि सगळेजण करा म्हणे हा जप असं. हो हो हम्म. हा करू ओम ओम शकता ते. पुढे आणि ओम मागे सांगितलं म्हणजे तो बंद हा, होतो त्या ओम ओमच्या मध्ये आणि तो एक एक प्रकारे तो जास्त क्रियाशील होतो. तो तुम्हाला हा, त्यांनी सांगितल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असेल तुमच्याशी प्रत्यक्ष भेटल्यावर कोणत्या हो, जपाची हो. गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही तो म्हणालात तरीही हरकत नाही. चालेल म्हणजे. हो, मग तोच करेन मग. हो हो करा ताई आणि आणि तुम्हाला नारायण नागबली छान एकदा केलेली अनुभूती आहे. येते. हा हो, बोला ना. नारायण नागबली एकदा केलंय 4-5 हम्म, वर्षापूर्वी. मग हम्म. आता परत करण्याची आवश्यकता आहे का, असं ते पण विचारायचं होतं. तुम्हाला आता त्रासाचं प्रमाण कसं आहे? म्हणजे आता तुम्ही जो नामजप सुरू केलेला मीडियम आहे आहे. ना तर ठीक आहे म्हणजे. अच्छा ठीक आहे. म्हणजे हा मग आता तुम्ही दत्तांचा जरा नामजप करा ह्या हम्म, महिनाभर आणि तुम्हाला काय अनुभूती येत आहेत ते पहा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्याजवळ जे साधक आहेत ना त्यांना सुद्धा विचारलं तरी चालेल किंवा मला समीक्षाताईंकडे विचारलं निरोप तरी ठेवला तरी चालेल. तरी चालेल. मला त्यांना विचारलं विचारता तरी येईल. यांच्यापर्यंत मी पास ऑन करेन. हो, तुम्हालाच विचारेन कारण आता तुमचं आणि माझं झालंय सगळं बोलणं. हो म्हणजे न्यूमरोलॉजीला माझे होतात ना प्रॉब्लेम. तुम्ही. माझ्या हो, न्यूमरोलॉजीच्या कार्यशाळेला होता. हो, होते मी. फक्त माझ्या सासूबाई एक्सपायर्ड झाल्या, त्याच्या आधी मग मी येऊ नाही शकले तुमच्या कार्यक्रमाला. असू दे काय हरकत नाही. मोठा होतो तुमच्यावर प्रसंग आला होता नाही तर नक्की आला असतात. आता जेव्हा हो, होईल तेव्हा या. हो, नक्की, नक्की. हम्म. अजून कोणाला काही विचारायचंय मधू? मधू विचार दिसतेस मला समोरच. काही क्वेरी असतील विचार. खूपच छान विषय घेतला. म्हणजे खरं माझी खूप इच्छा होती सत्संग एकदा ऐकायला पाहिजे. आणि त्यात हे गुरुचं महती सांगणारं म्हणजे खूपच महत्वाचं आहे. आणि अं, हे जे नारायण नागबळी वगैरे हे जे सगळे प्रकार पितृदोषाचे या गोष्टी काय आहेत ना, ह्या आपल्याला आपण प्रयत्न बरंच करत असतो पण समजत नसतं, दिशा मिळत नसते. कदाचित त्याच्यासाठी एक निमित्त झालं या क्लासचं की आपल्याला योग्य दिशा मिळाली विचारांना, कार्याला, ज्याच्यातनं आपण सिद्धी प्राप्त करू शकतो, त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो की हा झालं बाबा, पितरांना शांत करून झालं. कुलदेवीची गुरुची कृपा आपल्याला प्राप्त करणं या व्याख्यानामुळे खरंच सोपं जाईल. मला पूर्ण खात्री आहे. आणि छान अरेंज केलं. कुलदेवतेचा नामस्मरण विसरू नकोस मधू. हो, तुला गरज आहे. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. म्हणून सांगते कुलदेवतेचा नामस्मरण कर. हा हो, हो, नक्की. आणि अर्पण सुद्धा करा. त्या ताई आपल्या त्यांना मी ऍड केले आताच आपल्या ग्रुपमध्ये. म्हणजे तुम्ही हम्म. त्यांना डायरेक्टही विचारू शकाल. तसंच त्या आता QR कोड पण देतील. तुमची इच्छा असेल तर जबरदस्ती नाही. तुम्हाला जर आतून वाटलं समीक्षा बोलते म्हणून मी पण अर्पण केले. मी 2,738 रुपये अर्पण केले. त्याच्यात 2100 रुपये ह्याचे होते आणि बाकीचे अर्पण केले. माझ्या मुलाला वेगळे अर्पण करायला लावले, नवऱ्याला वेगळे अर्पण. माझा भाऊ आहे लंडनचा त्याचं अर्पण केलं. म्हणजे आईकडे मी गेलेली अर्पण गोळा करायला म्हणजे सेवा म्हणून. आमच्या कॉलनीतल्या लोकांचं ही सेवा आहे. आपण जेव्हा गुरूंसाठी करतो ना, तेव्हा सगळे बंद झालेले दरवाजे ओपन होतात. हा माझा अनुभव आहे. एक वेळ अशी होती की माझं स्वतःचं घर नव्हतं. घर करायची पाळी आली होती मला. साधारण 2000च्या दरम्यान. 2 वर्ष मी कष्टाची काढली. पण ह्या गुरूंमुळे आज मला 2 घरांची मी मालकीण आहे. अजून काय बोलू मी? गुरुपौर्णिमेचं महत्व काय आहे ते माझ्या ठायी.
मी माझा हा एक्सपिरियन्स शेअर करते आणि मला हे बोलताना पण डोळे भरून आलेत, कारण मी तिथे सत्संगाला मालाडला जायची तेव्हा रडायची की माझं घर नाहीये, मला टॉर्चर होतंय, मी काय करू? तेव्हा त्या म्हणायच्या तुम्ही फक्त हे दिलेले नामजप करा. पण मी सेवा करायची, पेपर वाटायची, स्टॉल असले सनातन संस्थेचे तर ते विकायला मी जायची. जेवढं जमेल तेवढं करायची आणि त्याची दखल माझ्या गुरूंनी घेतली आणि आज मला हे सिंहासनच दिलेलं आहे. हे 2 घरं म्हणजे माझ्यासाठी ते सिंहासन आहे. आणि मी हे मनापासून बोलते, माझा एक्सपिरियन्स शेअर हो करते आणि गुरूंची मी कृतज्ञता तर रोजच म्हणजे एक वेळ अशी होती, माझा मुलगा लास्ट इयरला होता, अनुभव सांगते आणि मिस्टरांना पी-एफचं लोन मिळालं नाही आणि त्याची फी भरायची होती. फी नसती भरली तर परीक्षेला बसता आलं नसतं. लास्ट इयर इंजिनिअरिंगचा प्रश्न होता. कारण मिस्टर माझे गव्हर्नमेंट सर्व्हंट आणि ₹1.5 लाख रुपये एकत्र असणं कठीण आहे गोष्ट आहे आमच्यासाठी. तर त्यावेळी अक्षरशः मी गुरुदेव दत्ताचं नामस्मरण आणि कुलदेवीचं चालूच होतं माझं. पण इतर मंत्रही जे आम्हाला सांगितले होते साधनेप्रमाणे पेपरात यायचे, तेही मी करायचे. आणि अक्षरशः मिरॅकल झालं. माझ्या मिस्टरांच्या चुलत भावाचा फोन आला. मी देवाचं नामस्मरण करते आणि तेव्हा सर्वपित्री अमावास्या होती. आणि मी आमच्या घरी ते भटजी आलेले ते सगळं करायला आणि अक्षरशः माझ्या देव नाही तर पितरं माझ्या मागे उभी राहिली माझ्या मुलाच्या मागे अक्षरशः. आणि त्या चुलत भावाने फोन करून सांगितलं की दादा आपली एक जागा जमिनी आहेत त्यांच्या लँड आहेत अक्षा बीचला मालाडला. तर लँड विकली गेले तर त्याचे 1.5 लाख रुपये शेअर आहे. तर तू ये ना बँकेमध्ये तुला देतो मी चेक. म्हणजे अक्षरशः त्याच्या फी एवढेच पैसे मिळाले. हे माझ्या काटा येतो सांगताना. हे काटा येतो म्हणजे मला रडू येतं. मला एवढं गुरूंनी तारलंय माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. मला म्हणजे आता कृतज्ञता मला व्यक्त करण्यासाठी शब्दही थोडे आहेत माझ्यासाठी. काय नाही मला माझ्या गुरूंनी दिलं, सर्व काही दिलं. आणि म्हणून मी पण प्रयत्न करते ह्या ग्रुपवर जास्तीत जास्त नॉलेज शेअर करायचा, चांगलं शेअर करायचं, सनातनच्या चांगल्या पोस्ट शेअर करायचा. कारण इथे हे जे मी करते त्याची दखल भगवंतही घेईल, गुरुही घेतील. एवढं बोलून मी सांगता करते आणि त्या ताई आपल्या ग्रुपवर आता ऍड आहेत. त्या ग्रुपकडे इथे टाकलं तर ते मिळणार नाही. ते हे संपलं की जाईल. आणि मी ह्याचा जो सत्संग आता आपला झालेला आहे, तो मी अपलोड करणार आहे आणि तो मी आपल्या ग्रुपवर शेअर करीन सगळ्यांसाठी. म्हणजे ती एक प्रेरणा असेल. तुम्ही इतरांना तो शेअर करा. कारण काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत साधना कशी करावी याची माहिती असणार आहे ही. ज्ञानामृत आहे ते. बरोबर ना ताई? हो 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 बरोबर. बरोबर योग्य बोलले ना मी? हा माझा अगदी अनुभव अगदी शेअर केला. तुमची माझा अनुभवच शेअर केला. तुमची माझे डोळे कृतज्ञता आहे पाणावले. ना. हा अनुभव शेअर करताना माझे डोळे अक्षरशः पाणावले. खरं गुरूंच्या सांगते प्रती मी. तुमची तितकी श्रद्धा आहे, तुमची तितकी निष्ठा आहे आणि कृतज्ञतेचा भाव आहे ना म्हणून. हो ना, हो ना. ठीक आहे, मग आता अं, आपण हेच एंड करूया मीटिंग कारण नंतर हो दुसरा हो क्लास आहे माझा. हो साहजिकचा. कृतज्ञता. खूप छान हो कृतज्ञता सांगितलं. घेऊया. तुम्ही हा बोला ना, खूप तुम्ही छान बोला ते बोला. सांगितलं. हा बोला शैली ताई. बोला, बोला. खूप छान सांगितलं म्हटलं तुम्ही माहिती. आम्हाला छान वाटलं. एकदम माहिती मिळाली. खूप छान आता आणि योग्य ती माहिती मिळाली, योग्य ती माहिती मिळाली. म्हणून मी तुमचं नाव आहे ना सॅमसंग हो हो हा SM-A236E ते चेंज करा. नाही. म्हणजे हो कधी हो 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 आणि जमलं ना तुम्हाला तर आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा हा आपल्या या आपण समूहात करत जा. 15 मी तुम्हाला आता दिवसातून ऍड एक. केलंय ना. हो 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 15 चालेल, दिवसातून चालेल. आपण एकदा सत्संग घेऊ शकतो आपण घेऊया म्हणजे आपण घेऊया. सत्संगातले तुम्ही पैकी. सगळ्यांची वेळ बघा अशी असं गृहिणी जरी आल्या तरी चालतील. कारण हो 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 गृहिणींनी सत्संग अटेंड केला तर ती तिच्या मुलांना आणि नवऱ्याला नक्की मार्गदर्शन करू शकते. हो 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 त्यामुळे चालेल. सर्व्हिस करणारे पुरुष नाही जमलं त्यांना तर ठीक आहे. पण आपण हं, आता बघा आज 10-11 लोक होती, मगाशी 11 होती. 11 हं. लोकांपर्यंत ज्ञानामृत गेले. 11चे 11 लाख व्हायला वेळ लागणार नाही. हो 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 प्रत्येकाने हो जर हो. विडा उचलला आणि शेअर केली ही लिंक हं. सत्संगासाठी तर जास्तीत सत्संगासाठी जास्त हो. लोक जॉईन होतील. ओके. ठीक आहे. चालेल कृतज्ञता घेते हा. हा घ्या ना, घ्या ना, हो. घ्या. हं. त्या बोलतायत ते जगद्गुरु ऐका. भगवान. हा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले श्री सत्शक्ती चिंता माता श्री चित्शक्ती अंजली काकू यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करूयात की हे भगवंता आम्ही जरी तुला विसरलो तरी तू आम्हाला विसरत नाही. आम्हा सर्व जीवांचा उद्धार व्हावा, आम्हा सर्वांचं कल्याण व्हावं, आमच्या अंतःकरणामध्ये अढळ शांती प्राप्त व्हावी आणि आमची भक्ती वाढावी यासाठी तू आम्हाला आजचा हा सत्संग दिलास. ईश्वरा
या तुझ्या कृपेबद्दल आम्ही सर्व जीव तुझ्या चरणी अनंत अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण शांत चित्ताने सद्गुरूंच्या चरणांशी बसूयात आणि श्लोक म्हणूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे निधे मस्तक ज्या ठिकाणी तेथे तेथे तुझे तुझे सद्गुरु सद्गुरु पाय पायदोषी. श्री गुरवे नमः. नमः. श्री श्री गुरुवे गुरवे नमः. नमः. श्री श्री गुरवे गुरवे नमः. नमः. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भावपूर्ण नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण सगळेजण नक्की याल आणि सरळ तुम्हाला हाताने चालेल ना अर्पण करा. सगळ्यांना अर्धा तास आठवड्यातनं नमस्कार. एकदा सत्संग अटेंड करायला आवडेल ना? चालेल हो चालेल. हो चालेल. हा? एक चांगले शब्द कानावर आपल्या पडतील आणि त्यातनं आपल्यात आमूलाग्र बदल होईल. चालेल. ठीक आहे मग. तुम्ही मला धन्यवाद. कळवत जा कधी घेणार आहात, मी ग्रुपवर टाकत जाईल. ओके. हो हो. थँक्यू. धन्यवाद.